रामदास गिदाणे चितेगाव सर्कलमधून राष्ट्रवादीतर्फे जिल्हा परिषद गाव व पंचायत समितीमध्ये मरकड व त्रिभुवन हे दोन्ही माझ्या संघ उभा आहे. या असं विनंती करतो सगळ्याला का मला भरघोस मतांनी निवडून द्या. हीच विनंती. काय सांगाल तुम्ही घड्याळीचे राष्ट्रवादी चिन्ह घेऊन उभा आहे आणि विकासाचं परिवर्तनचं एक हे घेऊन अजितदादाचं विजन घेऊन कसं बघता याच्यात? गावामध्ये ड्रेनेज, पाण्याची व्यवस्था, रस्ते, ड्रेनेज फुटलेली सगळी ही विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तुम्ही आता जनतेमध्ये जाताय, काय काय जाणवतो तुम्हाला लोकांना? तुम्ही आता ग्रामीण भागात शेतकऱ्यापर्यंत पोहोचताय. भाजपने लाडकी बहीण योजना आणली, किसान सन्मान योजना आणली किंवा शिवसेनेचे वर्चस्व आणि ही अजितदादाची संकल्पना होती आणि ही योजना आतापर्यंत चालू आहे. तुम्ही आता एवढं तुमचं कार्य असणार सामाजिक कार्यामध्ये पण तुम्ही सातत्यानं आहे, तर प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचताय, काय म्हणताय नागरिक? जनतेच्या सर्व समस्या जाणून घ्यायला लागतात. जास्त समस्या हे रस्ते आणि पाण्याची व्यवस्था. तसं आमच्या चितेगावची जी योजना आहे, मोठी योजना आहे, पैठणून पाणी आणलेले हो, तर ती योजना बंद. कशामुळं काही कारण त्याला कारणीभूत कोण? कारणीभूत कॉन्ट्रॅक्टर, गावाची ग्रामपंचायत ही कारणीभूत त्याला. काय काय कामं राहिलेले इथं आणि काय नेमकी कशामुळं राहिलेली? गावात अजून पाईपलाईनची लाईन जोडणं आणि तिथली मोटर ती बंद आहे. ती योजना कोणी ताब्यात घ्यायला तयार नाही. ताब्यात घेतलं ते काम पूर्ण झालं असं सांगितलं. तुम्ही काय आता पाठपुरावा शासनापर्यंत पहिलेच सगळ्या लोकांनी हे करून दिले. याच्या आधी पत्रव्यवहार केला राष्ट्रवादीचे संजय भाऊ बरेच आमदार राहिलेले आहे. मी 99 पासून राष्ट्रवादी. तुम्ही बिन सातत्यानं एक निष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादीचे, कसं बघता याच्याकडे? राष्ट्रवादीपासून सुरुवातीपासून मी जशी राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये आहे. आता मला एक सांगा, तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय तुमचं विजन असेल याच्यासाठी? गावाच्या पाण्याची व्यवस्था, आजूबाजूचे गावाचे जे रस्ते रस्त्याचं एक पूर्ण एक सगळे सर्वे करून ते रस्त्याचे काम करण्याचा 100% प्रयत्न केला. काय आव्हान करसाल तुम्ही नागरिकांना? नागरिकाला असंच आव्हान करेन का बाबा यावेळेस विकासाचं ध्येय मी समोर ठेवूनच उभं राहिलेलं आहे. 2 मिनिट.